आपण सगळेच आज एक मोठी आणि महत्त्वाची लढाई लढत आहोत आणि ती म्हणजे आपल्या हक्काच्या मराठा आरक्षणाची। आता ही वेळ आणि लढाई केवळ भावनांची राहिलेली नाही तर शांतीत क्रांती करण्याची आहे। बरेच जण आंदोलन दडपण्यासाठी, आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलकांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत। मग ते सोशल मीडियावर असो किंवा न्यायालयात जाऊन विरोध करण्याचा असो, आणि अजूनही पुढे जास्त करत राहतील। आंदोलनाचा नाश करण्यासाठी ते शांत बसणार नाहीत, काही ना काहीतरी काड्या करतच राहतील। आजही एका बाईचं ट्विट आलंय आणि त्यात स्पष्ट दिसतंय की तिचा उद्देश केवळ आणि केवळ मराठा आंदोलनाला आणि आंदोलकांना बदनाम करण्याचा होता। तरी पण आपण शांतता, शिस्त आणि आपली एकजूट कुठल्याही परिस्थितीत सोडायची नाही। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने आपले आंदोलन आणि आंदोलनाला सपोर्ट चालूच ठेवायचा आहे। त्यासाठी सगळ्यात आधी आपण लक्षात ठेवायला हवं, आपण आंदोलक आहोत, गुंड किंवा दंगेखोर नाही। आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल असं कोणतेही कृत्य आपल्याकडून होता कामा नये। नाहीतर अगोदर इतक्या मोठ्या लाखोंच्या संख्येने आपण शांततेत, शिस्तप्रिय आंदोलन केली, मोर्चे काढलेत, ज्याची जगानेही नोंद घेतली आणि आताही शिस्तबद्ध आणि शांततेत आंदोलन करतोय, या सगळ्याला काहीच अर्थ राहणार नाही। ती कमावलेली सगळी आपली आणि आपल्या समाजाची इज्जत, प्रतिष्ठा मातीमोल होऊन जाईल आणि आपलाच समाज बदनाम होईल। आंदोलन म्हणजे तोडफोड, हिंसा किंवा आत्महत्या नसते। आंदोलन म्हणजे सरकारसमोर आपल्या हक्काची मागणी ठामपणे, शांततेत ठेवणं, आणि आपल्याला हेही माहीत आहे, सरकार इतक्या सहजतेने आपलं ऐकणार नाहीये। तरी पण आपण आपली शांतता आणि शिस्त बिघडू द्यायची नाही, कारण सरकार आणि प्रशासन हीच वाट पाहून आहे की कुठे आंदोलनाला गालबोट लागेल, आंदोलनात गडबड होईल आणि त्यांचा डाव साधला जाईल। म्हणूनच तर पहिल्याच दिवशी त्यांनी लोकांचे इतके हाल होऊ दिले। 1 महिना आधीच सूचना देऊनही कोणत्याच सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत। मग त्या पाण्याच्या असोत, स्वच्छतेच्या असोत किंवा राहण्याच्या असोत। हे कमी होतं की काय, खाण्यापिण्याची, चहाची दुकानं, हॉटेलही बंद होती। काही जणांकडून, विरोधकांकडून आंदोलकांना जाणून बुजून भडकविलं जात आहे। पण आपल्याला आता ही संधी सरकारला किंवा विरोधकांना कोणत्याही परिस्थितीत द्यायची नाही, कारण पूर्ण देशाच्या नजरा सध्या आपल्या आंदोलनाकडे लागलेल्या आहेत। अजून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, कोणत्याही आंदोलनात गटबाजी झाली तर आंदोलनाचं नुकसान होतं। त्यामुळे आपल्यातच फूट पडायला नको। आपल्या सगळ्यांचा केवळ आणि केवळ एकच मुद्दा आणि एकच ध्येय असलं पाहिजे, आणि ते म्हणजे मराठा आरक्षण। काही जण जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे यामध्ये धर्म आणण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की आपली जात आणि आपला धर्म वेगवेगळा आहे। सध्या आपण लढतो आहोत ते आपल्या जातीच्या आरक्षणासाठी, त्यामुळे विनाकारण यामध्ये आपला धर्म आणून आपण आपल्याच धर्माची बदनामी होऊ देता कामा नये। ज्यावेळी प्रश्न धर्माचा असतो त्यावेळी आपण हिंदू, ज्यावेळी जातीचा असतो त्यावेळी आपण कट्टर मराठा। आणि आपला इतिहास जरी बघितला तरी जेव्हा जेव्हा धर्मावर संकट आलीत ती मराठ्यांनी अंगावर घेतलीत। त्यामुळे आता आपण आंदोलन करतोय ते आपल्या जातीच्या आरक्षणासाठी। म्हणूनच धर्म आणि जात या दोन्हीही गोष्टी आपण वेगवेगळ्या ठेवायला हव्यात। आपल्याकडूनच आपला धर्म बदनाम होईल असंही वर्तन आपल्याकडूनच होणार नाही, याची दक्षताही आपणच घेतली पाहिजे। त्याचबरोबर सोशल मीडियावर अफवा किंवा खोटी माहिती, पोस्ट असतील तर त्या शेअर करू नका। इतर समाजांविरुद्ध वाईट बोलणंही आपण टाळलं पाहिजे। 2-4 बोटावर मोजण्या इतकी लोक ओबीसी आंदोलनाच्या नावाखाली, संविधान वाचविण्याच्या नावाखाली आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे आपण आपल्या मनात हे पक्क केलं पाहिजे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत विचलित व्हायचं नाही। आपली लढाई ही आपल्या हक्कासाठी आहे, इतरांच्या द्वेषासाठी नाही। जे राजकारणी किंवा कोणत्याही नेत्यांचे समर्थक असतील त्यांनीही काही दिवसांसाठी का होईना आपलं पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला पाहिजे। मग तुमचा पक्ष कोणताही असो, नेता कोणताही असो, ही आपल्या जातीच्या आरक्षणासाठीची लढाई आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि केवळ मराठा आरक्षण हा एकच मुद्दा आपल्याला सगळ्यांना एकत्र येण्यास पुरेसा आहे। शेवटी आज सरकारसमोर आपली ताकद दाखवायची असेल तर ती हिंसेत नाही तर आपल्या एकजुटीत आणि शांतीच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनात आहे। संयम, शिस्त आणि शांततेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनानेच आपण आपलं हक्काचं आरक्षण मिळवू शकतो आणि त्यापासून आपल्याला कुणीही वंचित ठेवू शकत नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्या सध्याच्या आरक्षणाच्या आंदोलनाकडे महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचंही लक्ष लागलेलं आहे। आपण शांततेत आणि शिस्तबद्धपणे आंदोलन केलं तर निश्चितच विजय आपलाच होईल।
एक मराठा लाख मराठा.